पांढरी शुभ्र साडी, हो पांढरा शुभ्र हार, पांढरी शुभ्र कंचुकी अंगामध्ये, अंगावरती पांढर वर्णाचे वस्त्र परिधान करणं हे सतीत्वाचं वाण आहे. आणि म्हणून सती जाण्याचं जे वाण आहे, हळदद्रवा म्हणजे हळदी कुंकली आलेली आहे, हे सतीचं वाण घेऊन आता सासूबाईला भेटायला निघाले राजा. तोपर्यंत सासूबाईला राजा रावणाला हे काहीच माहित नव्हतं. रणभूमीवरती विकुंबिलेमध्ये काय झाले काय माहिती, पण हीच माहिती असणारी सुलोचनेकडून मिळाली. त्यावेळेला सासूबाईने केलेलं दुःख, सासूबाई त्या ठिकाणी किती अट्टासन आक्रोश करत होती आपण आत्ताच ऐकतोय. महाराज, महान पतिव्रता सुलोचना शेषकन्या आहे. त्या सुलोचनेनं सांगितलं सासूबाई दुःख करायची गरज नाही. बघा, एवढ्या दुःख सागरामध्ये असताना देखील आपल्या सासूबाईला तत्वज्ञान सांगू लागली. आजपासून 7व्या दिवशी रावणाचा मृत्यू होणार आहे. तुम्ही का रडता, कशा करता रडता, कोणाकोणाकरता रडणार आहे तुम्ही? आजपासून 7व्या दिवशी रावण मरणार आहे. याचा अर्थ असा आहे, आठवड्याचे 7च वार आहेत. प्रत्येक माणूस 7व्या दिवशी जाणार. लक्षात ठेवा, 7व्या दिवसाच्या पलीकडे आपला कोणाचाही मृत्यू नाही, लक्षात ठेवा. म्हणून असं सांगितल्याबरोबर सासूबाईची आज्ञा घेतलेली आहे. राजा रावणाकडे आली. राजा रावणाला पाहिल्यानंतर असताना सुलोचनेने टाव फोडण्याला रडू लागलेली. रावणाने धायमाय उचलून रडायला सुरुवात केली. गळ्यात पडून, सुनेच्या गळ्यात पडून रावण मरत रडतोय. राजा, काय काळाची विपरीत गती आहे, काय काळ आहे महाराज. मनुष्य जीवनामध्ये काळ टिकून राहत नसतो, लक्षात ठेवा. काळामध्ये बदल होत असतो. उगवता सूर्य दुपारी 12 वाजता जो असतो तो सायंकाळी 6ला नसतो, लक्षात ठेवा. तसंच मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाचा काळ टिकून राहत नाही. रावणाला त्या ठिकाणी रडू आल्यानंतर रडू लागलेला आहे, शोक करू लागलेला आहे. त्याच वेळेला ती सुलोचना म्हणत आहे की ती गुह्य असणारी किंवा राजा रावण तिला तिथं गुह्य सांगू लागलेला आहे, तत्वज्ञान सांगू लागलेले राजा रावण सुलोचनेला अशी कथा या ठिकाणी चालू आहे. कधीकडे लक्ष ठेवा, बोला. समूह घाई देता दानवीर पावती कृत कल्याण, हाती पावला परमपद पूर्ण, दुःखापन करावे. तो पावला कृत कल्याण, ब्रह्मपदाची प्राप्ती झाली सुलोचने. रणभूमीच्या ठिकाणी जो मृत्यू होतो ना, त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. दुःख करू नकोस, शोक करू नकोस. आपल्या मुलाला, माझ्या मुलाला, तुझ्या पतीला ब्रह्मपदाची प्राप्ती झालेली आहे. सासू असणारे महाराज, सासूपासून राजा रावण सुद्धा ब्रह्मज्ञान त्या सुनबाईला देऊ लागलेला आहे. बारकाईने कधीकडे लक्ष ठेवा, किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एवढी मोठी राजा रावणाची राजवट पण संपुष्टात चाललेली. मुलगा गेला महाराज, आज उद्या रावण जाणारच आहे. चला, आबानी श्रीरामच्या पदावती सोमित्राची निज हस्ते, इंद्राची तासी परमगती, दुःखात धरती न करावे, दुःख तदरती न करावे. सुमित्राच्या हाती त्यासी पावली परमगती, तो परमगतीला गेलेला आहे. मृत्यू कोणाच्या हाताने याच्यावर अवलंबून आहे महाराज. मृत्यूला मारणारा कोण आहे रणभूमीवर? सुमित्र आहे. अरे ज्यांनी 12 वर्षी निराहारी तपश्चर्या करून, निराहारी राहून, ब्रह्मचर्य अवस्थेचं पालन करून, महाराज फार मोठी तपस्वी आमचा लक्ष्मण आहे, फार मोठा संत आहे, फार मोठा भक्त आहे. आणि त्या सुमित्राच्या हाताने त्याला बाण लागलेला आहे आणि इंद्रजिताचा मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ त्याला सद्गती प्राप्त झालेली आहे, त्याचं कृत कल्याण झालेलं आहे. काळजी करू नकोस, रडू नकोस बाई. सुनबाईला त्या ठिकाणी कवटाळू लागलेला आहे. तिच्या पाठीवरून, डोक्यावरून राजा रावण हात फिरवतोय. आज किती मोठा दुःखाचा डोंगर आहे महाराज. शेष कन्या आहे ती, सामान्य स्त्री नव्हती महाराज. तिला सुद्धा पुढे भविष्य कळत होतं.
7व्या दिवशी मरणार आहे हे तिला कशावरून माहित आहे? कारण पातिव्रत आहे महाराज. पातिव्रतेला पुढील होणाऱ्या गोष्टी कळत असतात. बोला. धरी धरुनिया संपूर्ण सांगा चोक तुका हृदया माझे काही रे विज्ञापना सावधान माझे काही विज्ञापन सावधान अवधारी शोकावर दुःखावर. आता दुःख करून काय होणार आहे हे मला सांगा ना तुम्ही. मृत्यूच्या वेळेला मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ आपण बसून शोक करतो, दुःख करतो. करून करून आपल्या हृदयामधून काय फरक पडणार आहे? गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही. म्हणून आता असताना शोकाला आवरायचंय, शांत व्हायचंय. असा राजा रावण त्या ठिकाणी आपल्या सुनबाईला समजून सांगू लागलेला आहे. आहो स्वामी रे लंका राता ससुर आणि माता पिता, तुम्हीच माझे सर्वता ऐका आता वचन माझे. अहो लंकानाथा राजेश्वरा राजा, माझे सासरे तरी तुम्हीच आहेत, पिताजी तरी तुम्हीच आहेत, सर्वस्व माझं काही गणगोत तुम्हीच आहात. तुमच्या विना मी आला कोण मला तुमच्याशिवाय. म्हणून माझे वचन ऐका. सुलोचना महान पतिव्रता आपल्या सासऱ्याजवळ काय म्हणत आहे ऐका जरा. इंद्रजिताचे शिर कमळ घेऊन गेले मुळामुळ शबानी गाजाल वेळ तरी मद सकाळ पावले. इंद्रजिताचे शिरकमळ घेऊन गेले वानर. स्वामी आपल्या असणाऱ्या राजा दसरा असणारा रावणाला सासऱ्याला त्या ठिकाणी सुलोचना बोलू लागलेली आहे. माझ्या पतीचं इंद्रजिताचं शिरकमल वानरानं प्रभूकडे नेलेलं आहे. ते शिरकमल जर आणून दिलं तर ते मी धन्य. शिरकमलाची प्राप्ती व्हायला पाहिजे आपल्याला. सुलोचना त्या ठिकाणी आपल्या सासऱ्याजवळ आणि बोलू लागलेली आहे. तेव्हा राजा रावण काय म्हणत आहे? चाललेला संवाद आहे महाराज. महानपतिव्रता सुलोचनाने राजा रावण बोला. आयसे बोलता सुलोचना सालसे रावणा सैन्य पालन रे पालना सडक सेना करावी करावे. ऐसे बोलता सुलोचना. सुलोचना बोलल्याबरोबर राजा रावणाने तरी तयारी केली महाराज. सैन्य पालाना रे पालाना, चतुरंग सेना सज्ज करा. माझ्या इंद्रजिताचा शिरकमल वानरांना नेलेलं आहे. ते शिरकमल परत आणायचंय. याच्यासाठी चतुरंग सेना सज्ज करा. असं असताना महाराज तुम्ही सर का मागे राजा रावणाने आदेश केलेला आहे. बोला. म्हणे सुलोचना माये स्वस्त होऊन यार आहे. शाबास, शाबास. इंद्रजिताचे शिर लवलाय आताची पाय आली म्हणे सुलोचना ओ माय. हे माझे माय सुलोचने, बघा थोडं सावधान हो, शांत हो. आत्ताच्या आता मी तरी सेना पाठवतो आणि इंद्रजिताचं शिरकमल वानराला जे नेलेले ना ते शिरकमल मी परत आणतो. काळजी करू नको, शांत हो. बोला. जिंकोनिया सोमित्र गुणात वधवल्या वानर तमास. इंद्रजिताच्या शिरासमवेत भेटे त्वरित पयतो. भेटी त्वरित पयतो. चतुरंग सेना सर पाठवून आताची आता इंद्रजिताचं शिरकमल रामचंद्र प्रभूला मारून, लक्ष्मणाला मारून, वानराच्या सेनेचा नैनाट करून इंद्रजिताचा शिरकमल आणण्याची ताकद आणि सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. काळजी करू नको माय.